नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे, कारण की जो जुलै महिन्याचा हप्ता आहे, याचे ₹1500 आता कोणत्या तारखेला आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे, त्याच्याबद्दलची मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. तर याबद्दलची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. परंतु त्याआधी इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सरकारने सांगितलेलं होतं की ई-के-वाय-सी जी प्रोसेस आहे ना, ती सुरू झालेली होती आणि त्यानंतरची जी पडताळणी ना, आता ही पडताळणी ही अखेर पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये जवळ-जवळ 66 लाख ज्या लाडक्या बहिणी आहे ना, या इथे पात्र ठरलेल्या आहेत. म्हणजे आता त्यांना जो जून महिन्याचा हप्ता भेटलेला नव्हता, त्यांना आता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो हप्ता त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. आता तुम्ही म्हणाल, की "सर, आम्हाला जुलैचा जो हप्ता आहे तो भेटणार आहे, परंतु आम्हाला जो जून महिन्याचा हप्ता भेटला नाही, तर त्याचं काय?" तर त्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही, परंतु असं वाटतंय, की तुम्हाला जुलै आणि जून या 2 महिन्याचे जे ₹3000 ते तुमच्या अकाउंटवरती ते जमा होणार आहे. त्यामुळे ही लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बाब इथे असणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता भेटला नाही त्यांच्यासाठी सुद्धा आणि आता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे त्याबद्दल आपण माहिती इथे बघणार आहोत. बघा, आज आपल्या जो जुलै महिन्याचा आहे ना, हा 31 जुलै आहे आणि जुलै महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि तरीसुद्धा अजून याबद्दल कुठलेही अपडेट्स या ठिकाणी आलेलं नाही. त्यामुळे आता जे पैसे आहे ना, याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे, की बुवा लाडक्या बहिणीचे पैसे नेमके कधी भेटणार आहे? तर त्याबद्दल आपण इथे माहिती बनवणार. बघा, सगळ्यात पहिले मागील जो हप्ता आहे हा कधी जमा झाला होता. योजनेच्या नियमानुसार महिलांना दरमहा ₹1500 अटकमध्ये दिली जाते. यापूर्वी जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी महिलांच्या खात्यात इथे डीबीटीद्वारे जमा करण्यात आलेला होता. बघा, आपला जो जून महिन्याचा हप्ता आहे हा 15 जुलै रोजी ते जमा झालेला होता आणि आज 31 जुलै आहे. म्हणजे आपल्याला जून महिन्याचा हप्ता भेटून फक्त 15च दिवस इथे झालेले आहे आणि आपल्याला माहिती आहे की कुठलाही जो हप्ता असेल किंवा पगार असेल, हा जो आहे ना, हा 15 दिवसाच्या आत कुठल्याही कोणालाही इथे भेटत नाही. त्यामुळे असं वाटते की हे 15 दिवस आणि पुढचे 15 दिवस असे मिळून 30 दिवस होतात. म्हणजे 15 ऑगस्ट रोजी आपल्याला जे पैसे आहे, म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, हा हप्ता आपल्याला भेटू शकतो. 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट सुद्धा आहे आणि या मुहूर्ताचं औचित्य साधून आपल्याला जे पैसे आहेत ते आपल्या अकाउंटवरती ते जमा होऊ शकतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की सांगायचं आहे. कारण की इथे बघा, 15 जुलैला आपल्याला जे पैसे आहे ना ते भेटलेले होते आणि आता 15 ऑगस्ट रोजी आपल्याला जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, हा भेटण्याची इथे दाट शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता 15 ऑगस्टपूर्वी महिलांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण याबाबत राज्य सरकारकडून अद्यापही कोणतीही अधिकृत किंवा सार्वजनिक घोषणा इथे केलेली नाही. बघा, इथे सरकारकडून कोणतीही इथे घोषणा केलेली नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जो मे महिन्याचा हप्ता आहे ना, हा 15 जून रोजी इथे भेटलेला होता आणि त्यानंतर जून महिन्याचा हप्ता हा 15 जुलै रोजी इथे भेटलेला होता आणि हे 2 हप्ते बघितले तर आपल्याला दोन्ही हप्ते जे 15-15 म्हणजे महिन्याच्या मध्यंतरी इथे भेटलेले आहे आणि त्यामुळे असं वाटतंय की जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, हा 15 ऑगस्ट रोजी इथे आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे. म्हणजे 10 तारखे 10 ऑगस्टच्या आसपास तो जी-आर निघू शकतो आणि त्यानंतर आपल्या अकाउंटवर जे पैसे आहे ना, ते पैसे आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. आता कधी होणार निर्णय? पण यावर शासनाने जो निर्णय आहे ना, तो इथे अजून आलेला नाही. पण जो निर्णय हा कधी होऊ शकतो? बघा, 15 म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत येथे अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत मंजूर मिळाल्यानंतर लगेचच निधी जो आहे ना, वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. लाडक्या बहिणीच्या खात्यात जुलै महिन्याची ही रक्कम वेळेत जमा करण्यासाठी प्रशासन पातळीवर हालचाली सुरू असून लवकरच सरकारकडून या संदर्भातील अधिकृत स्पष्टीकरण दिले जाणार आहे. बघा, पहिल्या आठवड्यात म्हणजे म्हणजे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे ना, या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याच्याबद्दल जो आहे ना, हा निर्णय होऊ शकतो आणि निर्णय झाल्यानंतर लगेच जो जी-आर आहे ना, तो जी-आर निघाल्यानंतर जे पैसे आहे ना, ते वितरित इथे महिला आणि बालविकास विभागाकडे केले जाऊ शकतात आणि त्यानंतर याची जी प्रोसेस आहे ना, ती सुरू होऊ शकते. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.